मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पुण्यामध्ये आयोजित 13व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेमध्ये देशामधील आघाडीच्या तज्ज्ञांनी भारतामधील UTI आणि AMRच्या वाढत्या प्रमाणावरती चर्चा करत प्रभावी उपचार पर्यायांची आवश्यकता अधोरेखित केली आहे। जेव्हा बॅक्टेरिया आणि फंगसचा औषधांनी नायनाट करणं कठीण होतं तेव्हा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सनं ते शक्य होत आहे। डॉक्टर व्ही बालाजी हे म्हणतात की गंभीर UTI उपचारांवरती अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा संबंध आम्हाला आढळून आला। आतापर्यंत भारतामध्ये यावर कोणतेही नवीन औषध सापडलं नाही, मग ते कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अगदी अँटीबायोटिक्ससाठी असो। पण पहिल्यांदा चेन्नईच्या एका वैद्यकीय रसायनशास्त्रज्ञानं सेफेपाइम एनमेटाझोबॅक्टम नावाचं एक नवीन अँटीबायोटिक शोधून काढलंय। ही एक मोठी गोष्ट आहे, कारण सहसा जेव्हा परदेशामध्ये औषध शोधलं जातं तेव्हा ते भारतामध्ये पोहोचण्यास किमान 5 ते 6 वर्षांचा कालावधी जातो। प्रथम त्याची स्वतःची मागणी पूर्ण केली जाते आणि नंतर ते निर्यात केलं जातं आणि तेव्हा ते भारतामध्ये येतं तेव्हा ते 3 ते 5 पटीनं महाग असतं। पण यावेळी औषध भारतामध्ये बनवलं जात आहे, त्यामुळे या गोष्टी टाळता येतील। हे अत्यंत प्रभावी आणि परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहे। विशेषतः गंभीर मूत्रमार्गाच्या संसर्गावरती उपचार करण्यासाठी हे फायदेशीर ठरत आहे। गेल्या वर्षभरामध्ये घडलेले हे खरोखरच एक उल्लेखनीय आणि सकारात्मक असं पाऊल आहे आणि याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। पुण्यामध्ये झालेल्या बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेच्या 13व्या आवृत्तीमध्ये 700हून अधिक क्रिटिकल केअर विभागामध्ये कार्यरत डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होते। इंडिया में इसकी अच्छी खासी प्रॉब्लम है। इंडिया में ही नहीं, बाकी दुनिया में भी है, बट इंडिया में थोड़ी हाइजीनिक कंडीशन अच्छी नहीं है। प्लस हमारे यहाँ का मौसम ऐसा है, ह्यूमिडिटी ज़्यादा रहती है, तो इन्फेक्शन का रेट बढ़ जाता है। इस इन्फेक्शन के चलते शुरू में क्या होता है, जब पहली दूसरी बार आदमी को इन्फेक्शन होता है, आदमी दवाई दुकान से लेके खा लेता है। उससे क्या होता है कि धीरे धीरे जो बैक्टीरिया उन दवाओं को ससेप्टेबल थे, जो उनके वो बैक्टीरिया जिनको वो दवाई किल कर सकती थी, वो ख़त्म हो जाते हैं और फिर इंसान की बॉडी में वो बैक्टीरिया पनपने लगते हैं जो कि उन नॉर्मल एंटीबायोटिक से काम नहीं करते जिनके ऊपर। और अल्टीमेटली फिर जब तीसरी चौथी बार जब वो दवाई खा चुका होता है, उसके बाद जब अगली बार जब इन्फेक्शन होता है तो वो फिर कॉमन दवाइयाँ उस पर काम नहीं करती हैं और फिर वो ICU में लैंड अप होता है, ICU में पहुंचता है और उसमें फिर उस समय जान का खतरा हो सकता है। इस कॉन्फ्रेंस में क्या डिस्कशन होगा? इस कॉन्फ्रेंस के अंदर खाली एंटीबायोटिक ही नहीं, इसमें बहुत सारी चीज़ों पे डिस्कशन होता है। इसमें डिस्कशन होता है एंटीबायोटिक कौन सी आई हैं, एंटीबायोटिक रेजिस्टेंस कैसे हम कम कर सकते हैं, किस बीमारी में किस एंटीबायोटिक की क्या डोज मिलनी चाहिए, इसके ऊपर डिस्कस होता है। इसके ऊपर डिस्कस होता है जो पेशेंट ICU में एडमिट हैं उनका ब्लड प्रेशर कैसे ठीक किया जाए, क्या क्या दवाइयाँ हो सकती हैं, उनको अगर कृत्रिम सांस की ज़रूरत है तो वो कैसे मैनेज किया जाए, क्या क्या मशीनें, तो दुनिया की जो भी लेटेस्ट मशीनें हैं, जो लाइफ सेविंग जो भी जीवन रक्षक टेक्निक हैं, वो सारी डिस्कस होती हैं। सर कितने डॉक्टर्स यहाँ पे पूरे देश से? पूरे देश से करीब 750 से 800 डॉक्टर हर साल आते हैं। आपका नाम? मेरा नाम डॉक्टर दीपक गोविल है। मैं दिल्ली में मेदांता हॉस्पिटल में ICU देखता हूँ। सो उद्देश असा होता की डॉक्टर झिरपेंनी जे सांगितलं मगाशी की ब्रसेल्स या शहरामध्ये गेली 45 वर्ष इंटेन्सिव्ह केअर या विषयातली सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची कॉन्फरन्स होत असते। दुर्दैव आणि त्याच्यात इंटेन्सिव्ह केअरमध्ये जे जे काय ॲडव्हान्सेस होतात त्याच्याबद्दल चर्चा होत असते आणि सगळ्या इंटेन्सिव्ह केअरच्या जगाला त्याची माहिती दिली जाते। ती माहिती भारतातल्या सगळ्या डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नाही। दुर्दैवाने काही थोडे डॉक्टर्स जे तिथे अटेंड करतात त्यांनाच ही माहिती असते, म्हणून ती माहिती जास्त डॉक्टरांपर्यंत पोचावी याच्यासाठी त्या सर्व त्यातल्या महत्त्वाच्या डॉक्टर्सना, ब्रसेल्समध्ये भाग घेतलेल्या महत्त्वाच्या डॉक्टर्सना इथे बोलवून इथे आपल्या देशातल्या या डॉक्टरांना ते ज्ञान पोचवणे यांच्यासाठी आम्ही ही कॉन्फरन्स चालू केलेली आहे। किती डॉक्टर सहभागी झाले? आत्ता अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 पुणे। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।